पितृदोष कशा प्रकारे निवारण होऊ शकतो ह्या जागेमध्ये जर आपण सेवा केली तर? 90% लोक पितृदोष पीडित आहेत. पितृदोष म्हणजे ज्या घरात आईकडचे, वडिलांकडचे वाडवडील मृत्यूनंतर सर्वात भयानक भूतयोनी प्रेतयोनी असतात, त्याला जे ह्या योनीत गेले ते सगळे पितर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळात घराच्या, आपण ज्याला कॉर्नर म्हणतो, कोपऱ्यात येऊन बसतात. ते घर चालवतात. त्यावेळेस तोंडाची घास येतो घरातल्या लोकांच्या, घाच्यापर्यंत पोहोचत नाही. विवाह वेळेवर होत नाही, नोकरी मिळत नाही, नोकरी मिळाली तर छोकरी नाही, दात आहे तो चणे नाही, चणे आहे तो दात नाही, म्हणजे अनेक प्रश्न उभे राहतात. गुरुजी ते पारायणचं म्हणजे पारायण करून एक अक्षरशः महिना सुद्धा होत नाही म्हणजे दत्त जयंतीला, की अक्षरशः योगाने म्हणा कशा पद्धतीने मला माहिती नाही, पण गाणगापूर जायचं योगाला. मी फक्त गाणगापूर बद्दल गुरुजी ग्रंथामध्ये ऐकलं आहे. त्या आयुष्यामध्ये जर खरं तर पितृदोष का लागतो आपल्याला, पितृदोष आपल्याला का लागतो आणि त्यातून आपण बाहेर पडण्यासाठी काय करायला पाहिजे याबद्दल इतकी छान माहिती दिलेली आहे ना. खरंच सांगते, तुम्ही ती माहिती समोर ऐका, मन लावून ऐका, तुम्हाला कळेल की बा काय महत्व आहे या सर्व गोष्टींचं. आम्ही तर गुरुचरित्र वेळोवेळी वाचलं पाहिजे. या भूमीत 40 अध्याय घडल्यामुळे, या भूमीत महाराज अदृश्य रूपात निर्गुण पादुकांच्या रूपात असल्यामुळे या गाणगापूर या धामावर गुरुचरित्राचं असाधारण असं महत्व आहे. इथं मनामध्ये श्रद्धा ठेवायची, काही कुठली ईर्ष्या, कुठलीही म्हणतात ना फळ प्राप्ती लवकरात लवकर व्हावी हे मनात कधी ठेवायचं नाही. फक्त आपली सेवा करत राहायचं. सामूहिक सेवा सुद्धा तुम्ही एक